मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधूंचा वेगवेगळा बाणा। राज ठाकरेंचं खळखट्यात, उद्धव ठाकरेंची पाठशाळा। मनसे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडेंना धमकी देत शिवीगाळ। अज्ञात व्यक्तीकडून फोनवरून धमकी। धमक्यांना घाबरत नाही, संदीप देशपांडेंचा इशारा। जामीन मिळाला तरी प्रशांत कोरटकरचा आजचा मुक्काम कळंबा जेलमध्येच। जामिनाची कॉपी जेल प्रशासनाला न मिळाल्यानं कोरटकरचा आजची रात्रही कारागृहातच। बीडच्या जेलमध्येही वाल्मिक गँगची दादागिरी। महादेव गित्तेचा संतोष देशमुख करण्याची घुलेची धमकी। गित्तेच्या बायकोचा आरोप। संतोष देशमुख हत्येप्रकरणी उद्या बीड न्यायालयात सुनावणी। वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चिती होणार। कोर्टात सीआयडी नवीन पुरावे सादर करण्याची शक्यता। तनिषा भिसे मृत्यूनंतर चौकशी अहवाल सार्वजनिक केल्यानं कुटुंबाला मानसिक त्रास। भिसे कुटुंबाची तक्रार, तर दोषींवर कारवाईचे राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकरांचे निर्देश। राज्यात आजही अनेक जिल्ह्यांना अवकाळीचा तडाखा। नांदेड, जालना, सोलापूरसह नागपुरात अवकाळी पावसाची हजेरी। शेतीचं मोठं नुकसान। लातूरात शेतामध्ये ड्रग्ज बनवण्याचा कारखाना। चाकूर तालुक्यातील रोहिणी गावात DRI पथकाची कारवाई। संशयित पोलिसांच्या ताब्यात। आणि भिवंडीतल्या हॉटेलमध्ये झुरळांची चटणी। भिवंडीकरांच्या आरोग्याशी खेळ। डर्टी चटणी देणाऱ्या हॉटेलवर कारवाईची मागणी।